मंडळी नमस्कार. सध्या शेवगा पिकाचं हार्वेस्टिंग चालू आहे. माझ्या हातामध्ये ही भली मोठी लांबलचक शेंग जी बघताय मंडळी, ही सांगोल तालुक्यातील तानाजी नलवडे या शेतकऱ्यांनी पिकवलेली शेवगा शेंग आहे. सांगोल तालुका हा कधी काळी दुष्काळी तालुका होता, पण आता या तालुक्यामध्ये शेतशिवारामध्ये पाणी फिरायला लागलं आहे. कॅनल असेल, विहिरी असतील, बोरवेल असेल, त्या माध्यमातून तालुका आता सुजलाम सुफलाम व्हायला लागला आहे. आणि त्यामुळे या भागातील तरुण वर्ग फळ पिकाकडे त्या ठिकाणी प्रामुख्याने बोलतोय. सांगोल तालुक्यातील शिरबाबी नावाचं असं गाव आहे की या गावामध्ये मोठ्या प्रमाणात फळ पिकं पिकवली जातात. ह्याच्यामध्ये पेरू असेल, चिक्कू असेल, अंजीर असेल, आवळा, ही सगळी पिकं त्या ठिकाणी पिकवली जातात. पण ह्या फळ पिकांबरोबर आता ह्या भागातील या गावातील तरुण शेतकरी शेवगा पिकाकडे वळायला लागलाय. शेवगा पिकाला पैशाचे पीक मंडळी मानलं जातं. हे पैशाचं पीक जेवढं चांगलं उत्पन्न देतं, कधी कधी हे पीक तोट्यात पण आणतं. आणि त्यामुळे शेतकऱ्याला, आमच्या नाराज झालेल्या शेतकऱ्याला, ही बांधावरची मोठमोठी झाडं JCB लावून काढूनही टाकावं लागतात. पण या सगळ्या गोष्टीला अपवाद आता एक तरुण शेतकरी शिरबाबीला तानाजी नलवडे या ठिकाणी ठरतोय. तानाजी नलवडे आपल्या बंधूच्या सहकार्याने या ठिकाणी शेवगा शेतीमध्ये चांगलं उत्पादन घेत आहे आणि अवघ्या काही दिवसामध्ये लाखो रुपये उत्पन्न मिळवण्याचं काम तानाजी नलवडे यांना त्या ठिकाणी झाले. तानाजी नलवडे यांच्याकडे फळ पिकाचा अनुभव आहे, पण ते शेवगा पिकाकडे आता वळले आणि शेवगा उत्पादन घेता घेता त्या ठिकाणी चांगलं उत्पन्न काढून आता बियाणं विक्रीचाही प्रयोग करण्याचा मानस त्यांचा त्या ठिकाणी आहे. शेवगा शेती नेमकी आजच्या घडीला परवडते का? लोक हौसेने शेवगा लावतात, भरमसाठ खर्च करतात, पण कालांतराने शेवगा काढून टाकतात आणि निगेटिव्ह मेसेज समाजामध्ये पसरवतात की शेवगा परवडत नाही. शेवगा शेती नेमकी कशी आहे, शेवगा शेतीमध्ये कुठली आव्हानं असतात, ही सगळी माहिती शिरबाबी मधील तानाजी नलवडे यांच्याकडून आपण जाणून घेत आहोत. नमस्कार. नमस्कार. काय शिक्षण काय झालं तुमचं? शिक्षण 12वी झाले माझं. बरं, शेतीकडे कसं काय मग? शेवगा शेतीकडे वळायचं मुख्य कारण म्हणजे आम्ही 2006 पासून शेवगा लागवड करतोय. बरं बरं. मग 2006 मध्ये पेपरमध्ये एक लेख वाचला होता, शेवगा म्हणजे पैशाचं झाड. बरं. तेव्हापासून आम्ही आज 2026 पर्यंत जवळजवळ 20 वर्ष झालं शेवगा लागवड करतोय. शेवगा लागवड करत असताना आम्ही पूर्वी कुठली पिकं होती? पूर्वी त्याच्या आधी आमचं डाळिंब होतं. सुरुवातच आम्ही डाळिंब आणि शेवगा एकत्र पिकाची सुरुवात केली आम्ही. मग ते डाळिंब पण चांगलं सक्सेस झालं आणि शेवगा पण चांगला सक्सेस झाला होता. आणि त्याच्यानंतर आम्ही ऍपल बोर, पुन्हा रेड ऍपल, 2019ला रेड ऍपल होती. त्याच्यानंतर 2019ला आमचा VNR पेरू होता. त्याच्यानंतर VNR पेरूच्या नंतर अद्रक वगैरे सगळी पिकं आपण घेत आता शेवगा आपला कायम असतो आपल्याकडं. 1-2 एकर शेवगा कायम असतो आपल्याकडं. पण खरी सुरुवात शेवगा आणि 2006 पासून सुरुवात झाली आपली. 6 ते 2026 या दरम्यान साधारण 5 ते 6 व्हरायटी आपण लावून काढलेले आहे शेवग्याच्या. म्हणजे अनुभव चांगला आला. अनुभव चांगला आहे. आणि ही जी आता नवीन व्हरायटी मुलाखत द्यायची म्हणजे प्रमुख कारण काय आहे की ही व्हरायटी जी आहे ती नवीन आहे. इथं व्हरायटी जवळपास ही नाही कोणाकडे. ही व्हरायटीच हे जे गुजरातची व्हरायटी, ह्या व्हरायटीला हे जे वैशिष्ट्य असं आहे, शेंग लांब सडक शेंग आहे. लांब सडक शेंग आणि वजनदार शेंग आहे, हिरवी गार शेंग राहती आणि आवरेज भरपूर निघते ह्या व्हरायटीला. त्यामुळं ही शेंग लागवड करण्याचा आपण निर्णय घेतला. आणि दुसरं म्हणजे सगळ्यांना माहिती व्हावं, ही शेंग अशी आवरेज भरपूर देते किंवा ही सगळ्यांना माहिती व्हावं. कधी लागवड केली ही नवीन व्हरायटी तुम्ही म्हणताय? म्हणजे कसं, कुठलं गुजरात मधून आणली का तुम्ही? ही गुजरात वरून मागवली होती. ही साधारण आम्ही 25 मे 2025ला ह्याची लागवड केली. बरं. ऐन उन्हाळ्यामध्ये ह्याची लागवड केली. रोपं कशी लावली? किती बाय कितीवर? ह्याच्या बिया लावल्या आपण. बरं. हा. 14 बाय 8 वर आपण ह्याची बिया लावल्या आपण. बरं. 2 बिया लावल्या होत्या. मग त्यातून पुढं आता तुम्ही आता मे मध्ये लागण केली, मग नंतर कशी रोपं सगळी चिटकली, 2 बिया लावल्या, त्यातलं एक रोप तुम्ही ठेवलं असेल? एक रोप ठेवलं आणि जे काय नाराज वाटतंय किंवा लाल एखादं जरा थोडा बदल वाटतोय ते रोप उपटून काढायचं आणि एक रोप ठेवलेलं आहे आपण आता सध्या. किती झाड आहे मध्ये सगळी? आपली 400 झाड आहे ती. 1 एकर मध्ये 400 झाड आहे ती. बरं.
याची मे मध्ये तुम्ही लावलं, मग आता त्याचं उत्पादन फुलं कधी सुरू झालं? उत्पादन मे मध्ये लागवड केल्यानंतर आपलं साधारण 18 नोव्हेंबरला आपलं उत्पादन सुरुवात झाली. 6-7 महिन्यानंतर. हा 6 महिन्यानं उत्पादन सुरुवात झाली आपली. हं. याला सुरुवातीला आपल्याला पहिला तोडा किती निघाला? पहिला तोडा आपला 125 किलो निघाला. बर, किती रेट मिळाला? 350 रुपये रेट मिळाला पहिल्या तोड्याला आपल्याला. बर बर. नंतर नंतर एक 2-4 तोड्याला 350 रुपयाचा रेट होता. तिथून पुढे थोडं कमी येत येत दर कमी असतो 300, होता तो. हा 300, 250, 250, 250 येत येत कमी आला रेट. पुन्हा कमी जसं जसं उत्पादन वाढल तसं तसं रेट कमी येतं ह्याचं. बर. असं होतंय. बाजारामध्ये माल बी भरपूर येतो. माल भरपूर येतोय बाजारात, त्यामुळं नंतर पण कमी येतं असं होतंय. बर, आता किती तोडे झाले सगळे टोटल? तोडं साधारण ह्याचं 35 ते 40 तोडं झालं असतील अंदाज आतापर्यंत. बर बर. किती माल झाला सगळा? नोव्हेंबर ते आपलं 15 मार्च पर्यंत बर. हा. साधारण 10 टन आसपास माल आपला कटिंग झालाय ह्याच्यात. बर, सरासरी रेट किती मिळाला? सरासरी आपल्याला कमी आणि जास्त मिळून सरासरी 80 रुपयाच्या आसपास रेट आपल्याला सापडला ह्याला. बर, म्हणजे 10 टन जर म्हणले आपण, 10 टन 8 लाख रुपये 8 लाखाचं उत्पन्न आपलं झालंय आपल्या. झाले. खर्च किती झाला त्यातला? खर्च आपल्याला ह्यात 1.5-2 लाख खर्च झाला याचा. 2 लाख खर्च झाला. 6 लाख रुपये तुम्हाला राहिले. 6 लाख आपल्याला प्रॉफिट राहिलेलं किती आहे. महिन्यामध्ये? 4 महिन्या चालू झाल्यापासून 4 महिने. 4 महिन्यात. होय. 4. मग काय वैशिष्ट्य काय आहे व्हरायटीचं? ह्या व्हरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे कसं आहे, ही शेंग एक तर हिरवीगार शेंग राहते. बर लाल शेंगा ह्यात तुम्हाला क्वचितच एखादी लाल शेंग, नाहीतर लाल शेंग निघत नाही ह्यात. बर. हिरवी आणि लांब सडक शेंग आहे. हं. त्यामुळं मार्केटमध्ये पण ह्याला इतर शेंगापेक्षा रेट जास्त भेटतो आपला. बर. हायेस्ट किती मिळाला होता तुम्हाला? हायेस्ट 350 रुपयांनी चालू झालं आपली. बरं, आपले आता ज्यावेळेस चालू होतं त्यावेळेस आपल्याला 350 मिळाला होता. सध्या तर कुठं विक्री करता? सध्या आता हे बेळगाव निपाणी हेकडे चालू आहे. जाग्यावर पण काही दिवस जाग्यावर पण कटिंग केलंय व्यापाऱ्यांनी. बरं. माल नेलाय जाग्यावर पण गेल्या महिन्यापूर्वी. बर. आणि ह्या शेंगाचं असं आहे, मार्केटमध्ये आमच्या बरोबर जे इतर शेंगा असतात हं. त्यांचं ज्यावेळेस 100 जात होतं त्यावेळेस ही आमची 120 रुपयांनी शेंग जात होती. बर. कशामुळे, म्हणजे काय लांब लचक लांब असल्यामुळे? लचक आणि गाभा जास्त आहे शेंगाला. बर बर आणि टेस्ट पण चांगली आहे. बर गाभा जास्त आहे आणि शेंगाची क्वालिटी चमकदार शेंग आहे ही. बर. चकाकी चांगली. चकाकी चांगली आहे हा. ह्याला. त्यामुळे मार्केटमध्ये पहिल्यांदा उचलून घेऊन जाते ती व्यापारी आपली शेंग. हं. आता तुमचं आता तुम्ही मग हार्वेस्टिंग झाल्यानंतर मग छाटणी वगैरे कसं असतं मग? हार्वेस्टिंग झाल्यानंतर आता हे नोव्हेंबर ते आमचं जुलै एंड पर्यंत चालतंय. बरोबर. हा. जुलै ज्यावेळेस भरपूर पाऊस होतो, ज्यावेळेस मोहर गळतं त्यावेळेस तिथनं जरा बंद होतं. हं. मग जुलै एंड ते ऑगस्ट या दरम्यान आम्ही छाटणी करतो ह्याची. बर आता काय जण खरड छाटणी करतात, काय जण लाईट छाटणी करतात, हं. असं आहे. बर. तुम्ही कुठली प्रकारची छाटणी करता? आम्ही खरड छाटणी करतो. बर. मग छाटणी केल्यानंतर खत पाणी कसं राहतं, मग व्यवस्थापन कसं करता? खत पाण्याचं छाटणी केल्यानंतर ह्याला 2 क्रेट शेणखत घालतो आम्ही याला. बर. प्रति झाड? प्रति झाड 2 क्रेट शेणखत, हा. अर्धा किलो DAP, हं. 300 ग्रॅम पोटॅश हं. आणि 300 ग्रॅम मायक्रोन्यूट्रल आणि अर्धा किलो निंबोळी पेंड. हं. ही वर्षातून 2 ते 3 वेळा अशी डोस देतोच आम्ही कंपल्सरी याला. बर. नंतर पाणी वगैरे कसं मग? पाणी याला जसं जसं त्याला गरज पडेल तसं तसं पाणी वाढवत नाही लागतं. सुरुवातीला थंडी दिवसात पाणी याला जास्त चालत नाही. बर. हा. मोहर गळतो थंडी दिवसात. हं. हं. आणि जसं जसं ऊन वाढल तसं तसं पाणी वाढवत नाही लागतं याला. तुम्ही आता पाट पाणी पण देताय, पुन्हा ठिबक पण जोडलंय. हा, मग उन्हाळ्यात पाठ पाणी द्यावं लागतं, म्हणजे जास्त नाही. बर. जसं वापसात तिथेच द्यायचं, जास्ती पाणी पाठ पाणी पण देऊन चालत नाही. आणि ठिबकचं कसं प्रमाण असतं? ठिबकचं पाठ पाणी नसेल तर डेली हं. 4 तास ठिबक पाणी देतो आम्ही. फुल गळतीचं प्रमाण रोखण्यासाठी काय तुम्ही उपाय करतात? फुलगळतीच्या प्रमाणासाठी वेगवेगळे औषधे मिळतात. हा. आता किती एक झाड किती माल देते साधारण? साधारण एक झाड एकरी तसं बघायला गेलं तर 22 ते 25 टनापर्यंत ॲव्हरेज निघतं याचं. निघतंय. होय. तुमची 400 झाड आहे. 400 झाड आहे ती. मग आता शेंगा विकताय तुम्ही, दर चांगला मिळतोय, 7-8 लाख उत्पन्न बी तुम्हाला झालं. मग आता बियाणं विक्रीचा काय तुमचा निर्णय, म्हणजे कसं? विषय महत्वाचा म्हणजे व्हिडिओ बनवायचा म्हणजे हं. लोकांना ही माहिती व्हावं. हं. आणि लोकांनी लागवड काय बियाणं विक्रीचं पुढं आपल्या नियोजन आहे. बर बर बियाणे विक्रीसाठी पण झाडे पण आहेत आपल्याकडे तशी ठेवलेली, निरोगी आणि दर्जेदार झाडे ठेवलेली आहेत आपण. हं, हं. आता ही शेंगाचं उत्पादन तुम्ही घेताय, मग बियाणे विक्रीचं कसं करता नियोजन? बियाणं विक्रीचं म्हणलं तर आता
आपल्या शेवगा झाडाला आपल्या बघायला जी लोक येतात त्यांनी आपल्याला बियाणं ठेवायला सांगितलेलं आहे. बरं. मग त्यानुसार आपण काय केलंय, सुदृढ झाडं सगळी चांगली आहेत आपली, पण त्यातल्या त्यात सुदृढ झाडं बघून आपण ते बियाण्यासाठी खास निवडक झाडं ठेवलेली आहेत आणि त्याचं पुढचं आणि मागचं बिया काढून त्याच्यामधलं बिया सगळं आपण घेतो आपण आणि मग त्याला औषध पाणी लावून ते त्याला बुरशीनाशक लावून ठेवतो आपण, म्हणून विक्री करणार. करायची. बऱ्याच वेळा बियाणे विक्रीमध्ये फसवेगिरी बी होते हो, मग कसं काय काळजी घ्यायला पाहिजे शेतकऱ्यांनी? बियाणे विक्रीमध्ये कसं आहे, एखाद्याचा निव्वळ व्यवसाय असतो तो बियाणे विक्रीचा, पण आपलं काय तसं नाही. आपण 20 वर्ष झालं या शेवगा शेती करतोय आपण, त्यामुळं काय म्हणजे शेतकऱ्यांना असं फसवणुकीचं ही काय शंका घ्यायचं काय का हे नाही. ज्यांना जर काय असं तसं वाटत असेल तर थेट प्लॉटवर व्हिजिट केली तरी पण चालतंय. आपल्या प्रत्यक्ष पहा तुम्ही आणि मगच आपल्याकडनं बियाणं घ्या. असं काय नाही की डायरेक्ट बिया तुम्ही मागवा आपल्याकडं किंवा काय, असं काय नाही. प्रत्यक्ष बघा, तुम्हाला पसंत पडलं तरच बियाणं तुम्ही मागवा आपल्याकडं. शेवगा शेतीमध्ये बरेच लोक येतात, उतरतात, खर्च करतात, व्हिडिओ बघतात किंवा माहिती नसते, धाडस करतात, फेल होतात, झाडं काढून टाकतात. अशा लोकांना काय सल्ला देणार? तुम्हाला तर अनुभव चांगला आहे. शेवग्याचं पीक असं आहे की शक्यतो तोटा झालेला आजपर्यंत नाही कुणाचा ऐकून मी तर. कारण काय माहितीये का, तुम्हाला जास्तीत जास्त दर किती मिळाला? जास्तीत जास्त 350 दर. कमीत कमी आता 40 रुपयाचा दर चालू आहे. हा दर 10 रुपयावर सुद्धा येऊ शकतो, पण त्यात खचून जायचं नाही. पण आपण आधी रेट 100चा, 150चा, 300, 350 रेट घेतलेला आहे. त्यामुळं रेट जरी कमी झाला तरी पण काय खचून जायचं कारण आहे. तेवढाच एक महिना, 2 महिना, दीड महिना रेट कमी असतो. मे एंड पासून रेट वाढतात, इथून पुढं रेट थोडं कमी होते. मे एंडच्या नंतर जून जुलै पर्यंत रेट भरपूर राहतात पुन्हा. म्हणजे आंबा कमी झाल्यानंतर नाही, आंबेच काय नाही. तामिळनाडूची शेंग आहे का नाही, तामिळनाडू शेंग कमी येते नंतर, त्यामुळं आपलं रेट भरपूर राहते. आता अजून काळजी, शेवग्याला काय काळजी घ्यावी लागते? तुम्ही म्हणता पैशाचं झाड आहे, कसं पैशाचं झाड आहे नेमकं? ह्या झाडाचं एक वैशिष्ट्य आहे, आता चालू झाल्यानंतर हे असं आहे की शेवगा चालू असल्यावर तुम्हाला पैसे मागायचीच कोणाला गरज पडत नाही. महत्वाचा मुद्दा म्हणजे शेवगा चालू असतोय आपला, जसं जसं शेंगा तुटतेल्या तसं तसं मागून ह्याचं फ्लावरिंग असतंय, सेटिंग असतंय, चालवाय 4 स्टेज असते ह्याच्या. घालवायली शेंग, सेटिंग, फ्लावरिंग सगळं असतंय ह्याचं. त्यामुळं असं अडचण काय सायकल ह्याची सारखी चालू असते, त्यामुळे पैशाची अडचण येत नाहीच नाही. पण हे एक नगदी पीक आहे असं माझं म्हणणं आहे. सारखा पैसा खेळणार तुमचे, चलन चालू. तोडा घेता तुम्ही? ह्याचा तोडा आठवड्यातनं 2 ते 3 वेळा करतो आम्ही. मग ते मशी लावून, काठी लावून वगैरे त्याचं ती कात्री आहे, तिथे मोठ्या कात्री आपल्या, त्याच्या साह्यानं आपण कटिंग करतो. आता नवीन जी शेतकरी लागवड करतात, चांगलं अंतर कुठलं आता सध्या? आता कसं आहे, काय शेतकरी 12x8 वर लावतात, काय शेतकरी 14-10 वर लावतात. जे ते हिशोबानं आपलं 14-8 आहे, आपलं अंतर आहे. कुठलं अंतर चांगलं वाटतं तुम्हाला? 14-8 पण चांगला आहे, 12-8 पण चांगला आहे, 12-10 चांगला आहे. आता शेवग्यामध्ये बी लोक आंतरपीक घ्यायला लागले, पहिले घेत नव्हती, पण आता शेवग्यात बी आंतरपीक घ्यायला लागले. मग कसं ते योग्य असतंय का? आंतरपीक घेतलं चालतं, पण थोडं म्हणजे मिरची वगैरे घेतलं तर चालतं. जास्त लॉंग टाइम चालणार नको आहे. 2-3 महिन्यात, 3 महिन्यात ती निघून जाणार असावं. शेवगा लावल्यानंतर कधी सुरू होतं, किती महिने लागतात त्याला? शेवगा लावल्यानंतर चांगला सांभाळल्यानंतर 6 महिन्यात, 5-6 महिन्यात चालू होतंय ते. चालू होते? होय, मार्केट चालू होतंय 6 महिन्यात. होय. लोक म्हणतात की पहिले आलेले माल धरायचा नाही, नंतर धरायचा वर, तसं काय असतं का? नाही, तसं काय नसतंय. नाही, काय नसतंय तसं. आपण डिसेंबरला लावलं तर मे मध्ये चालू होतं, साधारण एप्रिल मध्ये चालू होतंय. लागवडचा हंगाम चांगला कुठला वाटतं तुम्हाला? लागवडचा हंगाम म्हणलं तर ऑगस्ट ते नोव्हेंबर पर्यंत पाऊस भरपूर असतोय. साधारण नोव्हेंबर ते जून एंड पर्यंत कधीही लागवड केली तर चालते. ह्याची अगोदर कुठली पिकं होती तुमच्याकडे? ह्याच्या अगोदर आपल्याकडे डाळिंब केलंय आपण, व्हीएनआर पेरू होता, पुन्हा ऍपल बोर होती, रेड ऍपल होती, केशर आंबा. आणि शेवगाच्यात काय बरं वाटतंय? शेवगा म्हणजे कसं आहे, एक तर लवकर चालू होतंय, इतर पिकांना 1 वर्षभर थांबावं लागतंय, तिथून पुढे पीक यायला 5-6 महिने जातंय, 1.5 वर्ष जातंय त्यात. आणि शेवग्यात कसं आहे, लागवडीपासून
तुमचं 6 महिन्यातच चालू होतंय आणि 1 वर्ष लागवडीपासून होस्तोवर तुमचं पूर्ण पीक ते गेलेलं असतंय त्याचं पार पडतंय. पार पडलेलं असतंय त्याचं हा. पीक असं आहे. त्यामुळे शेवगा परवडतोय. शेवगा परवडतोय. आणि दुसरा मुद्दा म्हणजे ह्याला कमी रेटमध्ये पण असतं हे आणि जास्त रेटमध्ये पण सापडतं हे. बर. त्याच्यामुळे असं फेल जाण्याचं काही भीती नसते ह्याच्यात. रेट कुठल्या सीझनला जास्त सापडतो, कुठल्या महिन्यात? रेट ह्याला नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी फुल रेट असते याला. जसं जसं मग ऊन वाढल, जसं जसं मग शेंगा बाजारात वाढतील तसं तसं रेट कमी येते. छाटणी केल्यानंतर जी मटेरियल वगैरे राहतं ते बऱ्याचदा शेतकरी काय करतात, रानात काढतात वगैरे. त्याचा फायदा होतो का हो त्याचा? 100% फायदा होतो त्याचा. बर. छाटणी केलेलं मटेरियल ते जागेवर काढूनच टाकायचं. बर. जमिनीला कसं आहे, लाकूड महत्वाचं आहे जमिनीला. बर. लाकूड फार महत्वाचं आहे. त्यातून सेंद्रिय कर्ब मिळतो जमिनीला. बर. बर. सेंद्रिय कर्ब आता काय झालेला आहे माहितीये का, रासायनिक खतांचा वापर वाढल्यामुळं बरोबर जमिनीतला कर्ब कमी होत चाललाय. मग ही लाकूड ज्यावेळेस जमिनीला मिळतं त्यावेळेस ती जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवतं. त्याच्यामुळं ते जागेवरच गाडायचं सगळं. त्याच्यामध्ये नर मादीचं प्रमाण बी राहतं ना. तुम्ही काय म्हणला 2 बिया लावायच्या, त्यातलं चांगली झाड जे वाढतं ते ठेवायचं. त्यात बरेच चुकीचं बी कधी कधी शेतकरी राजाकडनं होतं. होतं की ह्याच्यात नरचं पण प्रमाण राहतं. आपण काय करायचं, 2 डबल बी लावायचा. डबल बी मध्ये एक झाड आपण लाल दांड्याचं एक असतंय आणि नाराचं पण असतंय त्यात. साधारण 3 महिने होईपर्यंत 2 झाडं ठेवायची. एक 4-5 फूट वाढल्यानंतर त्यातलं एक नराचं तर काढायचं, लाल तर काढायचं. आपण लाल पण काढायचं आणि नराचं पण काढायचं. ह्या वरायट लाल बी नाहीतच, तरी पण क्वचित एखादा असलं तर काढलं तरी चालतंय. आणि आपल्या बागेमध्ये तुम्हाला शोधून सुद्धा नाराज झाड सापडणार नाही. नाही नाही, नाराज नाही, लाल शेंगाचं सापडणार नाही. क्वचितच एखाद्या झाडावर 1-2 शेंग लाल झालेली दिसणार तुम्हाला. आणि नाराज तर झाड नाही ज्यात. म्हणजे व्हरायटी तुम्हाला चांगली लाभली. व्हरायटी 1 नंबर लाभलेली आपल्याला. आता ह्याच व्हरायटीचं बियाणं विकण्याचं काम तुम्ही चालू करता. ह्याच व्हरायटीच बियाणं आपण द्यायचं शेतकरी. झाडं पण ठेवली, काही झाडं पण ठेवलीत. आणि याचं असं आहे, कडेला नाराजी झाडं असतील तरी ती पॉलिनेशन होऊन तुम्ही किती जरी चांगल्या झाडावर शेंग निवडली तर त्याच्यावर पण नर जन्मू शकतोय. बरोबर. पण आपल्यात नराचं झाड नसल्यामुळं तो एक धोका नाही आपल्याला काय नर जन्मण्याचा. शेंगा सगळ्या चांगल्या ते शेंगा क्वालिटी वाज सगळ्या शेंगा. मार्केटमध्ये दर पण चांगला. मार्केटमध्ये दर उच्चांकी रेट भेटतो या शेंगाला. 4 ते 4.5 महिन्यामध्ये एवढं 7-8 लाखाचं उत्पन्न मिळेल असं वाटलं होतं का तुम्हाला शेवगा या व्हरायटीचं? ह्याच्या आधी आपण शेवगा लावला होता पण एवढं उत्पादन मिळालं नव्हतं. त्यावेळेस व्हरायटी वेगळ्या होत्या. त्यावेळेस व्हरायटी वेगळ्या होत्या. ह्याचं उत्पन्न मिळेल असं वाटलं नाही. पण एक शेंग आपल्याला ही चांगली वाटल्यामुळं आम्ही या शेंगाचं लागवड केली. मंगेश केवलगे म्हणून आमचं माऊस भाऊ आहेत, त्यांच्या साह्यातून आम्ही ही बी मागवलं होतं. त्यांची पण ही व्हरायटी आहे, पिरावी कुरवलीमध्ये. त्यांनाही उत्पन्न चांगलं मिळालं. त्यांना पण उत्पादन चांगलं मिळालं. मग त्यांच्या माध्यमातून आम्ही बी मागवलं ही आणि आता ही लागवड केली आपण इथं. आता हे बियाणं विक्रीचं काम तुम्ही आता चालू करणार. चालू करायचं. जे शेतकऱ्यांना बियाणं विकत घ्यायचं असेल त्यांनी प्लॉट व्हिजिट केले, काय अडचण नाही ना तुम्हाला? काय अडचण नाही. आपलं कधी तुम्ही फोन करून प्लॉटला व्हिजिट करू शकता, काय अडचण नाही. तुम्हाला योग्य वेळी योग्य मार्गदर्शन भेटेल आपल्याकडून, काय अडचण नाही. पहिला 10 टन आणि आता पुढे किती निघल? इथून पुढे एक 15 टन आसपास माल निघेल आपला. टोटल 25 टन माल निघतोय आपला एका याचा सीझनला निघतो. एका एकरामध्ये आपलं तेवढं निघतोय, सहज निघतोय. अजून काय शेंग आता किती फूट असलो ही? आता एवढी मोठी शेंग आहे, किती लांब? 3 ते 3.5 फूट असेल ही शेंग आपली. आणि रेट जर आपल्याला 30 रुपयाचा रेट पकडा इथून पुढं, 30 ते 40 रुपये पुढे वाढतोय आपल्याला रेट. 50-60 पर्यंत पण जातो तो जून-जुलै मध्ये. 15 टन जरी माल धरला 30 रुपये रेट, 15 ते 45 4-4.5 लाख रुपये सहज आराम होतील. आणि 40चा गावला तरी 6 लाख रुपये आपल्याला होते इथून होते. म्हणजे ते 6 आणि ते असे 8 लाख 13-14 लाख रुपये लेवल लागते. तेवढं लेवल लागते. एवढं उत्पन्न मग आता शेतकरी तुमच्या आजूबाजूचे जे असतील त्यांना असं वाटतं का एवढं उत्पन्न निघतंय का? काय एवढं उत्पन्न मला पण वाटलं नव्हतं निघाल असं. म्हणजे निघतंय. याच्या आधी काही शेतकऱ्यांनी काढलंय उत्पादन, एकरी 13-14 लाखापर्यंत पण काही शेतकऱ्यांनी उत्पादन काढलेलं आहे ह्याचं. पण ही जी व्हरायटी आहे ह्याचं सहजासहजी एवढं उत्पन्न निघू शकतंय. तर मंडळी आपण पाहिलं गुजरातमधला आलेली ही व्हरायटी आहे, नवीन व्हरायटी आहे, भली मोठी लांब लचक व्हरायटी त्या ठिकाणी आपण पाहू शकता. ही व्हरायटी आपल्या शेतामध्ये पिकवण्याचं काम तानाजी नलवडे आपल्या बंधूच्या सहकार्याने करताय. 10 टन आत्तापर्यंत उत्पादन झाले
6 ते 7.5 8 लाखापर्यंत त्या ठिकाणी त्यांना पैसे मिळाले. आता इथून पुढे त्या ठिकाणी रेट अपडाऊन त्या ठिकाणी होत आहे. 15 टन उत्पादन निघण्याची शक्यता आहे. सरासरी 30 रुपये जरी आपण रेट धरला, 15 तरी 45 4.5 लाख रुपये उत्पन्न होईल. असं 12 ते 13 लाखापर्यंत सरासरी वर्षभराचं उत्पन्न या ठिकाणी तानाजी नलवडे यांना या नवीन व्हरायटीपासून या ठिकाणी मिळेल. उत्पादन चांगलं मिळालं, शेंगेची क्वालिटी चांगली आहे, बाजारामध्ये दर इतर शेंगेपेक्षा चांगला मिळतोय. त्यामुळे आता तानाजी नलवडे या शेंग्यापासून बियाणं तयार करून बियाणं विक्रीचं काम त्या ठिकाणी करणार आहे. आणि काही शेतकऱ्यांनी त्यांची बागेमध्ये त्यांना व्हिडिओ कॉल केले किंवा व्हॉट्सअपवर मेसेज केले की आम्हाला शेंग ठेवा, झाडावर शेंगसुद्धा त्या ठिकाणी शिल्लक आहे. या शेतकरी बांधवांना शेवगा शेतीमध्ये उतरायचं असेल त्यांनी तानाजी नलवडे यांचा नंबर आम्ही स्क्रीनवर दिला आहे, त्यांच्याशी आपण संपर्क करा. तुम्हाला योग्य खात्रीशीर बियाणं त्या ठिकाणी मिळेल. मंडळी, बियाण्यामध्ये फसवेगिरी कुठलीही नाही, कारण हा शेतकऱ्याचा मुलगा आहे. हा शेतकऱ्याचा मुलगा आवर्जून सांगतोय, अगोदर या माझी बाग बघा, बागेतलं बियाणं बघा, बागेतली सध्याची झाडं बघा, हार्वेस्टिंग चालू आहे, त्या हार्वेस्टिंगचा माल तुम्ही बघा, सगळं पटलं, खात्री झाली तर बियाणं त्या ठिकाणी घ्या, असं आवर्जून सांगण्याचं काम तानाजी नलवडे नावाचा हा तरुण शेतकरी या ठिकाणी करतोय. आवर्जून त्यांनी मुलाखत देताना सांगितलं की ज्याला कोणाला बियाणं पाहिजे असेल मी बियाणं देईल, पण त्या माणसाने अगोदर शेतामध्ये येऊन बाग बघावी. बरोबर का नाही? व्हिजिट करावी, अगोदर व्हिजिट करावी, संपूर्ण चारही कोपऱ्याला जाऊन बाग बघून फिरावी आणि हार्वेस्टिंग चालू असलेला माल सुद्धा त्या ठिकाणी बघावा, मग त्या ठिकाणी मला बियाणं द्या असा आग्रह तानाजी नलवडे यांच्याकडे धरला तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मंडळी बियाणं मिळेल. नुसतं बियाणं मिळणार नाही, दिलेलं बियाणं जमिनीमध्ये लावल्यानंतर त्या बियाण्याचं हार्वेस्टिंग होईपर्यंत सगळं A to Z सखोल मार्गदर्शन करण्याचं काम तानाजी नलवडे या ठिकाणी करणार आहेत. कारण मंडळी, शेतकऱ्याची मुलं दुसऱ्या शेतकऱ्याला कधी त्या ठिकाणी फसवत नाही, योग्य सल्ला देऊन त्या शेतकऱ्याला आर्थिकदृष्ट्या करेक्ट कार्यक्रम करण्याचं काम हे शेतकऱ्याची मुलं त्या ठिकाणी करत असतात. मंडळी, शेतीविषयक असे नवनवीन व्हिडिओ आपल्याला रोज पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून वास्तव असणारे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. धन्यवाद.